नमस्कार मंडळी. तर आपण ते 3 ते 4 दिवसा अगोदर व्हिडिओ बनवला होता. तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता. तर आपण हा व्हिडिओ बनवला, याच्यामध्ये कमेंट आल्या की सर हे जी योजना आहे, हे जी निधी आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, हे खरंच आहे का? तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. जसे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना, अशा ज्या योजना आहेत त्याच प्रकारे ही योजना आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी. तर सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की म्हणजे कसं आहे, सरकारने एवढ्या योजना काढून ठेवल्या आहेत की त्याच्यामधून आपल्याला अर्ध्या पण योजना आपल्याला माहिती नाही आहेत. तर त्याच्यापैकी ही एक योजना आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी. ठीक आहे, ही योजना आहे. तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अर्ज कुठे कसा करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, आपल्याला माहिती कुठे मिळेल, सगळं मी त्याच व्हिडिओमध्ये सांगलं आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये पण थोडीफार माहिती मी सांगणार आहे त्याच्याबद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, सरकारने जी आहे ही योजना भरपूर दिवसा अगोदर चालू केलेली आहे. मी तुम्हाला हॉस्पिटल कसं तपासायचं ते सगळं सांगणार आहे. तुमच्या अर्जाचं स्टेटस, समजा तुम्ही अर्ज केला असेल तर स्टेटस जे आहे ते कशा प्रकारे तपासायचं आणि आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, मी पण आज थोडीफार माहिती आजच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अर्ज कुठे करायचा, ही जी माहिती आहे कुठे मिळेल या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची, आणि हा जो कक्ष आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा, हा कुठे मिळेल आपल्याला, सरकारी दवाखान्यामध्ये मिळेल का, म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, तर ही सगळी माहिती मी मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे. तर बघा, तरी पण आज एकदा सांगत आहे मी, हा जो योजनेचा लाभ आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता जो निधी आहे, हा जो निधी आहे केव्हा मिळते, जेव्हा आपल्याला ॲक्सिडेंट झाला असेल. म्हणजे मी सगळं मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती दिली आहे. तरी पण बघा, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती असतो तेव्हाच आपल्याला हा अर्ज करावा लागतो. ठीक आहे. अर्ज म्हणजे आपल्याला स्वतःला, म्हणजे रुग्ण जे आहेत त्यांना जाऊन करावं नाही लागत. जे त्यांचे आईबाबा आहेत किंवा भाऊ आहेत किंवा बहीण आहे, कोणी पण जाऊन हा अर्ज करू शकतं. तर बघा, हा अर्ज कुठे मिळतो, हा जो कक्ष आहे कुठे राहतो, बघा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस, जिथे कलेक्टर बसतो, जिथं ऑफिस आहे कलेक्टरचं, तिथे भरपूर ऑफिस असतात कलेक्टर ऑफिसमध्ये. ठीक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कक्ष आहे, हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी म्हणून. ठीक आहे. हा कक्ष आहे. तिथे तुम्ही समजा कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर कोणाला विचारलं तरी कोणी पण सांगतात तिथं हा कक्ष कुठे आहे. ठीक आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. आता समजलं हा कक्ष कुठे राहतो, तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये हा तिथे कक्ष असतो. तुम्हाला मी सांगत आहे की तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट आणि अर्ज कुठून डाउनलोड करायचा मी तुम्हाला आज स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगणार आहे. बघा, तर बघा तुम्ही साईडला स्क्रीन बघू शकता. तर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. बघा, अशा प्रकारे सर्च करायचं आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल cmrf.maharashtra.gov.in, म्हणजे ही जी आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची ही वेबसाईट आहे, cmrf.maharashtra.gov.in. ठीक आहे. असं तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर डायरेक्ट वेबसाईट ओपन होणार आहे. ठीक आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही समजा अर्ज जर केला असेल, तुम्हाला झूम करून दाखवते. बघा, ही वेबसाईट आहे ते मुख्यमंत्री सहायता निधी. जर तुम्ही अगोदर अर्ज केला असेल तर त्याचं स्टेटस कसं तपासायचं ते बघा. ते सर्वात आधी मी सांगते. त्याच्यानंतर मी सांगते की अर्ज आपल्याला कसा डाउनलोड करायचा इथून, आणि जे हॉस्पिटल आहे त्याची लिस्ट कशी डाउनलोड करायची आहे ते पण मी आता सांगत आहे. ठीक आहे. आधी बघा, तुम्ही समजा अर्ज केला असेल तर त्याचं स्टेटस कसं तपासायचं ते बघा. हे बघा, खाली तुम्हाला दिसत आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. हवा अर्जाच्या स्थितीबाबत, हे बघा, अर्जाच्या सध्या स्थितीबाबत विचारणा. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, हे बघा, इथे अर्जाचा संदर्भ क्रमांक म्हणजे अर्जाचा क्रमांक आणि तुम्ही जो मोबाईल नंबर दिले तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि दाखल करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला जो अर्ज केला त्याचा स्टेटस इथे दिसणार आहे. ठीक आहे. हा झाला आपल्याला अर्जाचा स्टेटस कसं तपासायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगत आहे की अर्ज कशा प्रकारे डाउनलोड करायचा. तर बघा, हे दिसत आहे का तुम्हाला,
हे बघा, अर्ज वैद्यकीय अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF मध्ये तुमचा हा जो अर्ज आहे याचा डाउनलोड होणार आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी डाउनलोड केला आहे. मी तर आता तेवढा सेटिंगमध्ये जाऊन दाखवू शकत नाही, फाईलमध्ये जाऊ. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज जो आहे डाउनलोड होणार आहे. आता राहिले हॉस्पिटलचे लिस्ट. तर आपल्याला हॉस्पिटलची लिस्ट कशी पाहायची? ठीक आहे, तर बघा, हॉस्पिटलची लिस्ट पाहायसाठी हे बघा, इथे दिसत आहे तुम्हाला माहिती अहवाल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, सगळ्यात खाली मुख्यमंत्री सहायता निधी रुग्णालय तुम्हाला दिसत असेल. बघा, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालय. इथे क्लिक केल्यानंतर बघा, डायरेक्ट तुम्हाला PDF फाईल डाउनलोड होणार आहे. मी डाउनलोड केली आहे PDF फाईल. तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे जे PDF फाईल आहे हे बघा, 204 पानाची PDF फाईल आहे. ठीक आहे, तर इथे तुम्हाला हॉस्पिटल शोधू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये. हे बघा, इथं अहमदनगरचे आले जे हॉस्पिटल जे आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कोणकोणते हॉस्पिटल आहेत ते इथे दिलेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे देशपांडे हॉस्पिटल अहमदनगर, म्हणजे अहमदनगरचे दिलं आहे इथं. इथे तुमचा जिल्हा तुम्ही शोधू शकता. एक एक तुम्हाला पान पलटवावं लागणार आहे. ठीक आहे, तुमचे इथं सगळं इथं राहणार आहे. बघा, 204 पानाची ही PDF फाईल आहे. इथे तुमचा जिल्हा शोधा, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं हॉस्पिटल आहे ते शोधा. ठीक आहे, तर इथे हॉस्पिटलचे लिस्ट दिसून जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला अर्जाची स्थिती कसं तपासायचं, अर्ज कसा डाउनलोड करायचा आणि आपल्या हॉस्पिटलची लिस्ट कशा प्रकारे तपासायची हे तुम्हाला आता सांगितलं आहे. तर बघा, याचे जे बेनिफिट्स आहे जसे की जन आरोग्य योजना आहे. ठीक आहे, आयुष्यमान भारत योजना आहे. त्याच प्रकारे ही जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आहे. ठीक आहे, याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना घेऊ द्या. ठीक आहे, सगळ्यांना ही माहिती शेअर करा. कारण कसं आहे, ज्यांचं उत्पन्न 1,60,000 रुपयापर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे ते गरीब कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत, 100% पात्र आहेत. ठीक आहे, जे दारिद्र्य रेषेखालील आहेत ते पण 100% पात्र आहेत. ते SC ST किंवा कोणतीही जात याच्यामध्ये पाहत नाही. हा जो इलाज आहे तुमच्या जिल्ह्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, सरकारीमध्ये नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला करता येणार आहे. तर बघा, तुम्हाला लिस्ट पण कशी काढायची ते सांगितलं आहे की लिस्ट कशी काढायची. या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोणकोणते आजार बसतात मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. समजले आता मंडळी माहिती? ही जी माहिती आहे गरिबापर्यंत पोहोचवा, कारण सरकार एवढ्या योजना काढते त्याच्यातून आपल्याला अर्ध्या पण योजनाचं माहीत नाही. ठीक आहे, कारण भरपूर योजना आहेत गरिबांसाठी पण त्यातून अर्ध्या पण आपल्याला माहीत नाही हो. तर आपल्याला या चॅनलवरती अशाच एक एक योजनाची माहिती मिळत राहते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर जणांनी लाभ घेतलेला आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे त्या गरिबापर्यंत शेअर करा, लाईक करा. लाईक केल्यानं मला पैसे नाही मिळत. हा व्हिडिओ कसा आहे पसरतो सर्वत्र, म्हणून लाईक करा म्हणतो, कारण याच्यातून मला लाईक केल्यानं पैसे मिळत नाही. ठीक आहे, तर हीच होती मंडळी आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.